गुड मॉर्निंग. ठीक आहे, आपण इंटिग्रेशनच्या मेथड्स बघतोय. त्यातली फर्स्ट मेथड आपण बघितली इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड मेथड बघणार इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड, त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. ठीक आहे, मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हपेक्षा जे काही इंटिग्रेशन्स, हे इंटिग्रेशन चॅप्टर खूप लेंथी आहे. ठीक आहे, आणि त्याचं रिझन काय आहे की इंटिग्रेशन्समध्ये डेरिव्हेटिव्ह u इंटू v. ठीक आहे, आता u इंटू v चा फॉर्म्युला अवेलेबल आहे, पण त्याला त्यांनी एक मेथडचं नाव दिलं की सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे, पण एक फॉर्म्युला जो इंटिग्रेशन मध्ये अवेलेबलच नाहीये, दॅट इज इंटिग्रेशन u अपॉन v. हाऊ टू फाइंड आउट द इंटिग्रेशन्स ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. जर एखाद्या फंक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर डायरेक्टली त्याचं इंटिग्रेशन्स फाइंड आउट करण्याचा असा कुठलाही फॉर्म्युला नाहीये. That's why integration chapter is so lengthy as compared to the derivatives. ठीक आहे, या मेथड व्यतिरिक्त सुद्धा काही असे क्वेश्चन्स आहे इंटिग्रेशन्स मध्ये की या तिन्ही मेथड्सनी सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, त्याचे स्पेशल टाइप्स आहे की त्या टाइपचा जर क्वेश्चन्स आला तर तुम्हाला त्याच फॉर्मॅटने सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, आपली ऑलरेडी मेथड डिस्कस करून झालेली इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स, त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड्स. त्या मेथडच्या आधी असे काही टाईपचे क्वेश्चन्स आहे की त्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर त्यांचा स्पेशल एक फॉर्मॅट दिलेला आहे की या फॉर्मॅटमध्ये जर क्वेश्चन्स आला तर तुम्हाला त्याच फॉर्मॅटने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, त्याचे काही फॉर्मॅट आहे, ते फॉर्मॅट आपण त्या मेथडच्या आधी डिस्कस करू. ठीक आहे, सो त्यातला फर्स्ट फॉर्मॅट आहे इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म. ठीक आहे, इंटिग्रेशन a sin x plus b cos x upon c sin x plus d cos x dx किंवा इंटिग्रेशन a e raised to x plus b upon c e raised to x plus d dx. जर या टाइपचं जर तुम्हाला इंटिग्रेशन्स विचारलं, या टाइपचा जर क्वेश्चन्स विचारला, काय सेम क्वेश्चन, फक्त a b c d, a b c d च्या व्हॅल्यू बदलणार आहे. ठीक आहे, बाकीचं सगळं साइन कॉस e raised to x ते सगळं राहणार. ठीक आहे, मग अशा टाइपचा जर क्वेश्चन आला तर आपल्याकडे एक मेथड आपण डिस्कस केलेली आहे सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे, आपण चेक करून बघू सबस्टिट्यूशन्स मेथड ही करता येईल का. ठीक आहे, c e raised to x plus d आहे, डिनॉमिनेटर मोस्ट ऑफ पुट करतात. मी याला पुट केले की c e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to d चा 0, c e raised to x वरती प्रेझेंट आहे का, नाही, a e raised to x आहे, त्यासोबत प्लस b कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून सुद्धा आपण सबस्टिट्यूशन्स मेथडनी सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून या टाइपचा स्पेशल फॉर्मॅट आहे. या टाइपचा जर क्वेश्चन्स तुम्हाला आला तर तुम्हाला त्यांनी दिलेल्या स्टेप्स नुसार, त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटनुसार सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे, मग आपण बघू कसं सॉल्व्ह करायचं. या टाइपचा जर क्वेश्चन आला तुम्हाला तर ठीक आहे, a sin x plus b cos x upon c sin x plus d cos x किंवा इंटिग्रेशन a e raised to x plus b upon c e raised to x plus d dx. These types of integration solved by using following steps. ठीक आहे, आता या टाइपचा जर क्वेश्चन्स आला तर त्याच्या काही स्टेप्स आहेत सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, त्याची फर्स्ट स्टेप आहे पुट. पहिली स्टेप तुम्हाला पुट करायचे काय, न्यूमरेटर इज इक्वल टू, तुम्हाला एक व्हॅल्यू पुट करायची. काय याचा फॉर्म्युला काय, न्यूमरेटर इज इक्वल टू a into denominator, a into denominator plus b into derivative denominator. ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला ठेवायचा आहे. या टाइपचा जर क्वेश्चन आला तर फिक्स आहे, तुम्हाला या स्टेप्सनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. त्यातली फर्स्ट स्टेप आहे न्यूमरेटर इज इक्वल टू, तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची काय, a into denominator plus b into derivative of denominator. ठीक आहे, त्याच्यानंतर जी स्टेप सेकंड, ठीक आहे, तुम्ही न्यूमरेटर जागा न्यूमरेटर पुट करणार, इज इक्वल टू च्या जागा डिनॉमिनेटर प्लस b into derivative of denominator. ठीक आहे, यू हैव टू सॉल्व दैट इक्वेशंस, LHS आणि RHS. सो कंपेअर करून इक्वेशन सॉल्व करणार तुम्ही, आणि हे a आणि b कॉन्स्टंट अननोन आहे, सो यू कॅन फाइंड आउट दैट. ठीक आहे, सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b by equating similar coefficients
दोन्ही साइडचे सिमिलर कोएफिशिएंट कंपेअर करायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी बाय इक्वेटिंग सिमिलर कोएफिशिएंट ऑन बोथ साइड. ठीक आहे, दोन्ही साइडला कंपेअर करायचे तुम्हाला आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. ए च्या जागेवर याची व्हॅल्यू पुट करायची, बी च्या जागेवर बी ची व्हॅल्यू पुट करायची आणि न्यूमरेटरच्या जागेवर एक्झॅक्टली क्वेश्चन मध्ये ती व्हॅल्यू तुम्ही पुट करायची. ठीक आहे, कसं येणार लक्ष द्या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन न्यूमरेटरच्या जागेवर काय पुट करणार आपण, न्यूमरेटरच्या जागेवर ही व्हॅल्यू न्यूमरेटर c sin x plus d cos x जागेवर a into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, a आता a ची व्हॅल्यू तुम्ही एक्झॅक्ट क्वेश्चन मध्ये सॉल्व करता. इकडे a b c d कॉन्स्टंट्स आहेत, सो एक्झॅक्टली इकडे a आणि b ची व्हॅल्यू काढून दाखवता येणार आहे का? नाही. जेव्हा आपण एक्झॅक्टली क्वेश्चन सॉल्व करतो तेव्हा a आणि b ची व्हॅल्यू करतो. a into डिनॉमिनेटर c sin x plus d cos x plus b into derivative of c sin x plus d cos x न्यूमरेटर जागेवर पुट केले अपॉन डिनॉमिनेटर तसंच राहणार c sin x plus d cos x. फक्त न्यूमरेटरच्या जागेवर पुट केलं. ठीक आहे, ठीक आहे. आता एक लक्ष द्यायला सॉल्व करायचं असेल रेग्युलर फॉर्मॅट सेम असणार आहे, फक्त एबीसी च्या व्हॅल्यू ते एक्झॅक्टली काढता येणार नाही. क्वेश्चन मध्ये आपण सॉल्व करू. ठीक आहे, मग a sin x डिनॉमिनेटर मी काय करू शकतो सेपरेट a c sin x plus d cos x. ऍडिशन आहे, ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर काय होतो सेपरेट c sin x plus d cos x. ठीक आहे, प्लस b into डेरिवेटिव ऑफ c sin x plus d cos x upon c sin x plus d cos x into dx. ठीक है, c sin x plus d cos x, c sin x plus d cos x काय होणार कॅन्सल. सो इथे काय उरलं a. आता मी इंटिग्रेशन सेपरेट देतो. a इंटिग्रेशन इथे काय उरलं 1 dx plus b बाहेर ही टर्म सोपी फक्त इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ c sin x plus d cos x अपॉन c sin x plus d cos x dx. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. इथे सॉल्व करताना एक लक्ष द्या काय आहे a वनचं इंटिग्रेशन x प्लस b. आता इकडे लक्ष द्या c sin x plus d cos x याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग जर मी याला सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, जर मी डिनॉमिनेटरला t पुट केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, dx ला dt येईल आणि 1/t चे इंटिग्रेशन log. ठीक आहे, सो याचा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x इंटिग्रेशन f of x dx. f of x म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये जर प्रेझेंट असेल. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व केला म्हणजे याला t होईल 1/t चे इंटिग्रेशन log t, कारण f of dx वरती प्रेझेंट होईल dx वर. सो याचा आन्सर काय येईल डायरेक्टली log f of x प्लस हा फॉर्म्युला. जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट असेल तर ठीक आहे, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह सरळ सरळ दिसतो आणि याचा डेरिव्हेटिव्ह इथे डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे, जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट असेल तर त्याचा डायरेक्टली आन्सर काय असते log f of x म्हणजे log डिनॉमिनेटर प्लस याचा आन्सर काय येईल log c sin x डिनॉमिनेटर d cos x प्लस जर f of x चा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x तर त्याचा आन्सर असते डायरेक्टली log f of x. याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली प्रेझेंट आहे log f of x. ठीक आहे, सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, या टाइपचे जर क्वेश्चन्स आला तर तुम्हाला याच स्टेप्सनी सॉल्व करायचे. ठीक आहे, सिमिलरली या टाइपसाठी सुद्धा तेच आहे, फक्त इथे काय येणार a raised to x plus b येणार, इथे पुट करणार a raised to x plus b. ठीक आहे, बाकी सगळे स्टेप्स त्याच येणार आहेत. ठीक आहे, जसं या इंटिग्रेशनचा फॉर्मॅट फिक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म जसा फॉर्मॅट फिक्स आहे तसं त्याचा आन्सरचा फॉर्मॅट सुद्धा फिक्स आहे. आन्सर कोणत्या फॉर्मॅट मध्ये येणार ax plus b log c sin x plus d cos x plus c. मोस्ट इम्पॉर्टंट आहे a ची व्हॅल्यू जी सेकंड स्टेप्स मध्ये आपण काढणार आहे कंपेअर करून. a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू महत्त्वाची, बाकीचे आन्सर तर सेमच असणार. ax
प्लस बी लॉग डिनॉमिनेटर प्लस सी. जसा फॉर्मॅट सेम आहे तसाच इंटिग्रेशनचं म्हणजे या इंटिग्रेशनचं आन्सर सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये येणार. फक्त ए आणि बी बदलणार आणि डिनॉमिनेटर बदलणार. ठीक आहे. बाकी सगळं सेम आहे. क्लिअर आहे सगळ्यांना स्टेप्स. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघू. जे काही फॉर्मॅट बघितला त्याचे स्टेप्स आपण कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले. देन हाऊ टू सॉल्व्ह एक्झॅक्टली द क्वेश्चन. ठीक आहे. काय sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x. सेम फॉर्मॅट आहे. फक्त a b c d च्या जागेवर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ठीक आहे. बाकी सगळं फॉर्मॅट सेम आहे. सो या फॉर्मॅटचे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करण्याचे स्टेप्स आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले दिलेला क्वेश्चन I is equal to इंटिग्रेशन sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x dx. ठीक आहे. then what is your first step? तुम्हाला पुट करायचे. काय पुट? पहिली स्टेप तुम्हाला माहिती आहे. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator. ठीक आहे. काय सबस्टिट्यूशन मेथड मध्ये कोणतं सबस्टिट्यूशन मेथड वापरायचं पण इकडे पुट करण्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. काय पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator. ठीक. मग न्यूमरेटरचा किंवा न्यूमरेटर आता a आणि b च्या व्हॅल्यू कशा काढायच्या? फाइंड द व्हॅल्यू ऑफ a आणि b. त्यासाठी काय करायचं लक्ष द्या. सेकंड स्टेप sin x plus 2 cos x. ठीक आहे. आपण न्यूमरेटर इज इक्वल टू a डिनॉमिनेटर पुट करा 3 sin x plus 4 cos x plus b into derivative of denominator. काय 3 sin x plus 4 cos x. ठीक आहे. मग काय ना sin x plus 2 cos x is equal to a. ठीक आहे. आता a ब्रॅकेटच्या बाहेर आतमध्ये काय मल्टिप्लाय. आता एक लक्ष द्या. न्यूमरेटर जागेवर आपण पुट केलं. न्यूमरेटर इज इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator. पण आता a आणि b ची व्हॅल्यू कशी काढायची? ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a and b. सेकंड स्टेप बाय कंपेअरिंग द सिमिलर कोएफिशिएंट्स. हे जे काही इक्वेशन्स मिळेल हे इक्वेशन्स तुम्हाला सिम्प्लिफाय करून a आणि b ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. a आता आपण मल्टिप्लाय किती येणार ते 3a sin x बरोबर प्लस 4a cos x. ठीक आहे. प्लस b. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे तुम्हाला. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह टोटल टर्मचा ब्रॅकेट मध्ये ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काय होतो? सेपरेट 3 कॉन्स्टंट sin x चे डेरिव्हेटिव्ह sin x cos x. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 4 देन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. sin x प्लस 2 cos x. ठीक आहे. लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. 3a sin x हा महत्त्वाचा पार्ट आहे कारण क्वेश्चनचे आन्सर सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. क्वेश्चनचे आन्सर जर विचारलं या क्वेश्चनचा या टाइपच्या फॉर्मॅटचा आन्सर काय आहे? ax प्लस b log डिनॉमिनेटर 3 sin x plus 4 cos x plus महत्त्वाचं काय आहे? a आणि b ची व्हॅल्यू. न्यूमरेटरला पुट केलं a into डिनॉमिनेटर प्लस b into derivative of denominator. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे. आता b r मध्ये 3b cos x. ठीक आहे. -4 प्लस 4 आणि मायनस काय -4 आणि हे b -4b sin x. ठीक आहे. त्यानंतर लक्ष द्या sin x plus 2 cos x is equal to आता कसं sin x आणि इथे sin x हे दोन्ही मधून मी sin x कॉमन काढू शकतो. इथे काय होईल 3a minus 4b आणि कॉमन काढलं sin x प्लस या दोन्ही मधून cos x कॉमन काढलं. सो उरलं काय 4a plus 3b cos x sin x कॉमन काढला दोन मधून इथून cos x कॉमन काढला.
ठीक आहे. याच्यानंतर काय काय लक्ष द्या, बाय कंपेअरिंग similar coefficient by comparing similar coefficients. ठीक है, आता सिमिलर कोएफिशिएंट कंपेयर करायचे लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड. sin x sin x च्या sin x sin x च्या बाजूला 3a 4b आणि sin x च्या बाजूला काय आहे म्हणजे किती 1. तो sin x चा कोएफिशिएंट कंपेयर करायचा काय ना 3a 4b is equal to 1. then प्लस च्या जागेवर प्लस cos च्या जागेवर cos x. तर या cos x चा कोएफिशिएंट काय 4a 3b आणि इकडे cos x चा कोएफिशिएंट किती आहे 2. म्हणजे काय ना 4a 3b is equal to 2. By comparing the similar coefficient you got two equations, two unknowns. तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळतील. ठीक आहे, याला ते इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. ठीक आहे, आता इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचे टू सायमल्टेनियस इक्वेशन्स कॅन बी सॉल्व. ठीक आहे, बाय एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल मेथड्स. ठीक आहे, आता इथं प्लस 3g इथं -4b ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 आणि इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तर 12. म्हणजे काय करायचं तुला लक्ष द्या, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3 काय ना मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9a 12b is equal to 3. That is the equation 3. Then equation 2 multiply by 4 किती येणार ते 16a plus 12b is equal to 8. Equation eliminating by one variable, कुठल्याही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपण सेम करणार. ठीक आहे, आणि त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन करून त्याला सॉल्व करू आपण. ठीक आहे, काय नाव येईल लक्ष द्या, इथं 12b इथं -12b, टू इक्वेशन टू अननोन्स. ठीक आहे, कसं सॉल्व करणार आपण एलिमिनेटिंग बाय वन व्हेरिएबल मेथड्स. कुठल्या तरी एका कोएफिशिएंट म्हणजे कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सिमिलर करायचे ऍडिशन सबट्रॅक्शन करून. ठीक आहे, ते सॉल्व करून तुम्ही एकाची व्हॅल्यू काढणार आणि ती व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून यू कॅन फाइंड आउट द सेकंड व्हेरिएबल. ठीक आहे, इथं 12b इथं -12b. आता मी दोन्हीची काय करतो ऍडिशन, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. ठीक आहे, काय ना 9a 12b is equal to 3. then 16a plus 12b is equal to 8. ठीक आहे, आता मी याची ऍडिशन करतोय. सो ऍडिशन मध्ये सेकंड इक्वेशनची कुठलेही चेंज होणार नाही. तर मायनस केलं तर हे इथली साइन काय होता चेंज. -12b plus 12b कॅन्सल. 9a plus 16a किती येणार 25 आणि 8 plus 3 11. So what is the value of a? A is equal to 11 upon 25. जी काही सेकंड मेथड्स आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. a आणि b ची व्हॅल्यू, याचा आन्सर आपल्याला माहिती काय असणार आहे ax + b log डिनॉमिनेटर. पण महत्त्वाचं काय a आणि b. ठीक आहे, सो a आणि b च्या व्हॅल्यू पुट करण्यासाठी जे काय आपण न्यूमरेटर इक्वल टू a डिनॉमिनेटर b डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर पुट केले, ते इक्वेशन सॉल्व करून कंपेअर करून सिंगल कोएफिशिएंट तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळतील आणि ते दोन इक्वेशन सॉल्व करून a आणि b ची व्हॅल्यू काढा. आता a ची व्हॅल्यू मिळाली तुम्ही पुट करा. सो पुट a is equal to 11 upon 25. ठीक आहे, इन इक्वेशन कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करा सेकंड मध्ये बघतो इक्वेशन सेकंड. ठीक आहे ना 4 11 upon 25 plus 3b is equal to 8. किती येणार आहे 44 upon 25 plus 3b is equal to 2. So 3b is equal to 2 minus 44 upon 25. ठीक है, सो किती येणार 3b is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 into 2 50 minus 4 44 6 upon 25. आता हे 3 पे मल्टिप्लाई करून डिवाइड. सो b is equal to 6 upon 25 into 3 पे डिवाइड 3 into 2 6. So b is equal to किती आला 2 upon 25. किती आला b is equal to 2 upon 25. ठीक आहे, आता याचा आन्सर तर आपल्याला माहिती काय येणार ax 11 upon 25x plus b किती आलं 2 upon 25 log डिनॉमिनेटर.
ठीक आहे. मग आता याला सॉल्व्ह करणार आपण काय, I इज इक्वल टू इंटिग्रेशन, ठीक आहे, I इज इक्वल टू इंटिग्रेशन न्यूमरेटरच्या जागेवर sin x प्लस 2 cos x जागेवर काय आपण करणार, a ची व्हॅल्यू तुम्ही काढली किती, 11/25 डिनॉमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x प्लस b ची व्हॅल्यू तुम्ही काढली 2/25 into derivative of denominator 3 sin x plus 4 cos x upon denominator ते सेमच असणार आहे 3 sin x plus 4 cos x. आता मी इंटिग्रेशन सेपरेट देतो, I is equal to इंटिग्रेशन सेपरेट आणि डिनॉमिनेटर पण सेपरेट 11/25 इंटिग्रेशन 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x plus 2/25 into integration derivative of denominator 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x. Same procedure. 3 sin x plus 4 cos x cancel, उरलं किती 1 आणि 1 चे इंटिग्रेशन x, so 11/25x फॉर्मॅट सेम आहे ax plus b 2/25 आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये डायरेक्टली प्रेझेंट असेल, ठीक आहे, डिनॉमिनेटर चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली प्रेझेंट असेल त्याचा आन्सर काय असते, लॉग डिनॉमिनेटर, लॉग व्हॉट इज द डिनॉमिनेटर 3 sin x plus 4 cos x plus that is your final answer. ठीक आहे, हे ना तुमचं फायनल आन्सर. जसा फॉर्मॅट सेम आहे, ठीक आहे, टाइप क्वेश्चनचा टाइप सेम आहे तसंच आन्सरचा फॉर्मॅट सुद्धा सेम आहे. ठीक आहे, आन्सर माहिती होता आपल्याला काय आहे, x plus b log डिनॉमिनेटर, फक्त a आणि b ची व्हॅल्यू महत्त्वाची आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना क्वेश्चन. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. Then second question, integration 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5x. तोच फॉर्मॅट आहे a e raised to x plus b upon c e raised to x plus d. ठीक आहे, मग या टाइपचा जर क्वेश्चन आला या फॉर्मॅट मध्ये तर आपल्याला माहिती आहे कुठल्या स्टेप्सनी सॉल्व्ह करायचं. फर्स्ट स्टेप्स, ठीक आहे, तोच फॉर्मॅट आहे फक्त sin x cos x नाही तर e raised to x, a e raised to x plus b plus c e raised to x plus d. ठीक आहे, याच फॉर्मॅट मध्ये प्लस मायनस चेंज होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करणार, पहिली मेथड पुट न्यूमरेटर इज इक्वल टू माहिती आपल्याला काय a into डिनॉमिनेटर प्लस b into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, मला फाइंड द व्हॅल्यू ऑफ a आणि b. आता a आणि b ची व्हॅल्यू काढण्यासाठी न्यूमरेटरचा न्यूमरेटर 4 e raised to x minus 25 is equal to a denominator 2 e raised to x minus 5 plus b into derivative of denominator 2 e raised to x minus 5. ठीक है, मग आता 4 e raised to x minus 25. आता a आणि b ची व्हॅल्यू काढायची तर इक्वेशन सॉल्व्ह करू. a ब्रॅकेटच्या बाहेर आतमध्ये मल्टिप्लाय 2a e raised to x minus 5a plus b डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटचा ब्रॅकेटमध्ये 2 सबट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट 2 तसंच e raised to x आणि e raised to x आणि मायनस 5 चा 0. हे ची गरज आहे का नाही. 4 e raised to x minus 25 is equal to काय आहे 2a e raised to x minus 5a plus b आपल्याला मल्टिप्लाय twice b e raised to x. आधी कसं आहे, इथे e raised to x आहे आणि इथे e raised to x, यातनं मी e raised to x कॉमन काढू शकतो. सो 4 e raised to x minus 25 इथे काय होईल twice a प्लस twice b आणि इथलं e raised to x आणि e raised to x ब्रॅकेटच्या बाहेर minus 5. ठीक आहे, सो आता a आणि b व्हॅल्यूज करण्यासाठी काय करावं लागेल, कंपेअरिंग सिमिलर comparing the similar coefficients. e raised to x equal to e raised to x e raised to x
इकडे e⁻ कोएफिशियंट काय ट्वाइस a प्लस 2ab आणि इकडे e⁻ कोएफिशियंट किती 4. मग काय ना ट्वाइस a प्लस ट्वाइस b इज इक्वल टू 4. ठीक आहे मायनसच्या जागेवर मायनस इकडे 5a तर इकडे किती आहे 25. मग मायनसच्या जागेवर मायनस तर मायनसच्या नंतरची व्हॅल्यू 5 आहे इकडची मायनसच्या व्हॅल्यू 25. so 5a is equal to 25. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन आता याच्यामध्ये तुम्हाला टू इक्वेशन टू अननोन नाही मिळाला. सेकंड इक्वेशन मध्ये डायरेक्टली एकच अननोन आहे. यू हॅव टू सॉल्व द इक्वेशन सेकंड. सो सॉल्विंग इक्वेशन सेकंड. ठीक आहे सो 5a is equal to 25. सो a is equal to काय आहे ना 25 upon 5. सो a is equal to किती आलं 5. आता याचा आन्सर ही आपल्याला माहिती आहे ax plus b into b into log denominator ax plus b log denominator of 2e raised to x minus 12. आता याची व्हॅल्यू मिळाली याची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये पुट केली b ची मिळते. सो पुट a is equal to 5 in equation first. ठीक आहे सो किती येणार 2 into 5 याच्या जागेवर प्लस twice b is equal to 4. So 10 plus twice b is equal to 4. So twice b is equal to 4 minus 10. So twice b is equal to minus 6. So b is equal to minus 10. हे b ची व्हॅल्यू किती आली मायनस. मग क्वेश्चन सॉल्व I is equal to काय इंटिग्रेशन न्यूमरेटर 4e raised to x minus 25 च्या जागेवर काय असणार इक्वल टू a ची व्हॅल्यू तुम्ही काढली किती 5 डिनॉमिनेटर 2e raised to x minus 5 त्यानंतर प्लस b ची व्हॅल्यू मायनस 3 प्लस मायनस मायनस 3 डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 2e raised to x minus 5 अपॉन डिनॉमिनेटर से 2e raised to x minus. ठीक आहे आता सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेपरेट होईल आणि इंटिग्रेशन सुद्धा सेपरेट होईल. काय नाही 5 आहे याला डिनॉमिनेटर सेपरेट 2e raised to x minus 5 upon 2e raised to x minus 5 dx minus 3 इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ 2e raised to x minus 5. आता आन्सर माहिती फक्त आपल्याला लिहावं लागेल. आन्सर तर आपल्याला माहिती झाले काय असणार आहे आन्सर a आणि b ची व्हॅल्यू माहिती लगेच 5x minus 3b log डिनॉमिनेटर ते लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे सो सेम टर्म्स कॅन्सल. सो 5 ओव्हर 1 चे इंटिग्रेशन x minus 3 डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. आन्सर काय असते log डिनॉमिनेटर log 2e raised to x minus 5 plus c हे ना तुमचं फायनल. ठीक आहे जसा या इंटिग्रेशनचा फॉर्मॅट सेम आहे तसंच याचा आन्सरचा फॉर्मॅट सुद्धा सेम आहे. ठीक आहे क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत. ठीक आहे आता याच्यामध्ये काय असणार आहे फक्त a b c आणि d ची व्हॅल्यू बदलणार आहे फॉर्मॅटमध्ये. आता हे व्हॅल्यू 4 25 2 minus 5 ह्या व्हॅल्यू बदलतील फक्त बाकीचा फॉर्मॅट तर सगळा तोच असणार आहे फक्त a b ची व्हॅल्यू बदलेल आणि डिनॉमिनेटर बदलेल. आन्सरचा फॉर्मॅट ax b log डिनॉमिनेटर मोस्ट इम्पॉर्टंट आहे a आणि b ची व्हॅल्यू. ठीक आहे सो क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट